नमस्कार, मी सचिन गावाने आपलं स्वागत करतो या मेट्रो नाईट या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूयात एका ब्रेकिंग बातमीनं। हिंदीच्या धोरणाबद्दलचा जी.आर अखेर राज्य सरकारनं मागे घेतलेला आहे। त्रिभाषा सूत्राबद्दल आता नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना जी आहे ती करण्यात आलेली आहे। 3 महिन्यात ही समिती अहवाल देणार आहे। या समितीच्या अहवालानंतरच त्रिभाषा धोरणाबद्दल अंतिम निर्णय घेण्यात येणार अशी माहिती जी आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। 16 एप्रिल 2025 आणि 17 जून 2025 हे दोन्ही शासन निर्णय आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे। हे दोन्ही शासन निर्णय या ठिकाणी रद्द आम्ही करतो। त्रिभाषा सूत्राच्या संदर्भात ही भाषा कुठल्या वर्गापासून लागू करावी, ती कशा प्रकारे करावी, कुठली करावी, काय मुलांना चॉईस द्यावा याचा निर्णय करण्याकरता राज्य सरकारच्या वतीनं डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात एक कमिटी तयार करण्यात येईल। आपण सगळे जाणता डॉक्टर नरेंद्र जाधव साहेब प्लॅनिंग कमिशनचे मेंबर होते, कुलगुरू होते, शिक्षण तज्ञ म्हणून त्यांना आपण ओळखतो। त्यामुळे त्यांच्या नेतृत्वामध्ये एक समिती या ठिकाणी तयार केली जाईल। त्यात काही सदस्य अजून असतील, त्यांची नावं लवकरच घोषित केली जातील आणि या समितीचा रिपोर्ट आल्यानंतरच त्रिभाषा सूत्र त्या रिपोर्टच्या आधारावर या ठिकाणी लागू केलं जाईल। तर इंग्रजी हिंदी बद्दलची शिफारस ठाकरेंच्याच नेत्यानं केली होती। ठाकरेंच्या सेनेचे नेते विजय कदम यांनी शिफारस केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया। 2021 मध्ये माशेलकर समितीकडून मुख्यमंत्री ठाकरेंना 101 पानांचा अहवाल जो आहे तो सादर करण्यात आला। हा जो अहवाल आहे सादर केला होता तेव्हा संजय राऊतही तिथे उपस्थित होते असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। या अहवालाच्या 8व्या प्रकरणात भाषेचा विषय आहे असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। यासाठी जो उपगट तयार करण्यात आला त्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे विजय कदम यांचा समावेश होता असं देखील फडणवीसांनी म्हटलं। इंग्रजी हिंदी दुसरी भाषा म्हणून पहिलीपासून लागू करावी अशी विजय कदम यांची शिफारस असल्याचं देखील फडणवीसांनी सांगितलं। 20 जानेवारी 2022 रोजी मंत्रिमंडळात या अहवालाचं इतिवृत्त कायम केलं गेलं। या इतिवृत्तावरती तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सही आहे असं देखील फडणवीसांनी सांगितलं। तर त्रिभाषा सूत्र मंजूर करणारी बैठक 20 जानेवारी 2022 रोजी उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेत झाली असं देखील यावेळेला फडणवीसांनी म्हटलं। उबाठाचे उपनेते विजय कदम हे या उपगटाचे नेते होते किंवा यातले प्रमुख होते आणि यांनी काय शिफारस केली आहे तर यांनी शिफारस अशी केलेली आहे की मुद्दा क्रमांक 8.1 इंग्रजी आणि हिंदी भाषा ही दुसरी भाषा म्हणून पहिल्या वर्गापासून लागू करण्यात यावी। इंग्रजी आणि हिंदी ही दुसरी भाषा पहिल्या वर्गापासून ते 12वी पर्यंत सक्तीची करण्यात यावी। आवश्यकता भासत असेल तर महाविद्यालयीन शिक्षणाच्या 3 किंवा 4 चौथ्या वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमामध्येही हिंदी सक्तीची करावी। आता कोणी म्हटलंय उद्धवजींनी तयार केलेल्या समितीमध्ये ज्यात उबाठा सेनेचे उपनेते हे सदस्य आहेत त्यांनी केलेली ही शिफारस आहे। 21 सप्टेंबर 2020 रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांनी हे शैक्षणिक धोरण कशा प्रकारे लागू करायचं याकरता एक तज्ञ समिती नियुक्त केली होती। 16 ऑक्टोबरला त्याचा जी.आर 16 ऑक्टोबर 2020 रोजी उद्धवजींच्याच नेतृत्वाखाली हा जी.आर निघाला। 14 सप्टेंबर 2021 ला या समितीने उद्धव ठाकरे साहेबांना
101 पानाचा अहवाल सादर केला. त्याचं जे DGIPRचं ट्विट आहे तेही माझ्याकडे आहे. हे आपण सगळे बघू शकता. तो अहवाल स्वीकारताना उद्धवजी दिसत आहेत, बरेच लोक दिसत आहेत, माननीय संपादकही उपस्थित होते पण ते फोटो दिसत नाही. आणि हा ट्विट त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. हे त्या संदर्भात त्यांचं वाक्य की याची लगेच आम्ही अंमलबजावणी करणार वगैरे ते सगळं हे प्रेसमध्ये त्यावेळी आलेलं आहे. आणि मग आपण जर बघितलं तर 15 सप्टेंबर 2021 च्या या बातम्या वगैरे आहेत. मी आता त्याच्यामध्ये जात नाही.